Okay, everyone's ready for meditation, right? So शांतपणे बसा, आरामात बसा, रिलॅक्स मॅनरमध्ये बसा. डोळे मिटून घ्या. 5 ते 6 आरामदायक श्वास घ्या. आणि श्वास घेताना कॉन्शियसली खाली बघण्याचा, तुमच्या हृदयाकडे किंवा कॉलरबोन्सकडे बघण्याचा प्रयत्न करा. दरवेळी श्वास घेताना खाली नजर करा, म्हणजे खाली बघा, आयबॉल्स खाली रोटेट करा. एक्झेल करताना परत आयबॉल्स खाली रोटेट करा. आता तुमचं शरीर रिलॅक्स करा. सगळ्यांनी पाठीला आधार घेतलेला आहे. एव्हरीवन्स बॅक इज सपोर्टेड. नसेल तर सपोर्ट घ्या. टेक सपोर्ट ऑफ द वॉल और चेअर, बॅक ऑफ युअर चेअर. नाव रिलॅक्स युअर फीट, लेग्स अँड थाईज. पूर्ण सैल सोडून द्या तिथले मसल्स. तुमची पाठ सैल सोडा. पाठीचे सगळे मसल्स सैल सोडा. मान रिलॅक्स करा. मानेचे सगळे मसल्स रिलॅक्स करा. रिलॅक्स युअर हेड. डोक्याचे सगळे मसल्स रिलॅक्स करा. म्हणजे डोक्याचे इथले वरचे आणि बॅक ऑफ हेडचे सगळे मसल्स रिलॅक्स करा. तुमचा चेहरा आणि डोळे रिलॅक्स करा. म्हणजे तुमच्या कपाळाचे मसल्स रिलॅक्स करा. रिलॅक्स द मसल्स ऑफ युअर फोरहेड. Relax muscles of your nose and cheeks. Relax muscles of your lips and your ears. Very good. आता relax your mind.
मन रिलॅक्स करण्यासाठी मनात जे विचार उत्पन्न होत आहेत आणि प्रवाहित होत आहेत त्या सगळ्या विचारांना ओके म्हणा, कृतज्ञतेच्या भावाने. से ओके टू ऑल युअर थॉट्स विथ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड. जे विचार प्लेझंट आहेत त्याच्यासोबतच्या घटनांचा विचार करा आणि ह्या घटनांसाठी बी ग्रेटफुल टू द युनिवर्स. जे डिस्टर्बिंग विचार आहेत त्याच्यासोबत ज्या घटना आहेत त्या माझ्यासाठी करेक्ट घडल्या आहेत या विश्वासाने आणि भविष्यात घडणाऱ्या घटनाही करेक्ट घडतील या विश्वासाने बी ग्रेटफुल टू द युनिवर्स. मग हा विचार असाही असू शकतो की माझं लक्ष लागत नाहीये या मेडिटेशन मध्ये. से ओके. पुढचा विचार असा येऊ शकतो की माझं का लक्ष लागत नाहीये. से ओके. पुढे असा विचार येऊ शकतो की कृष्णा मी तुला शरण आले आहे, मला मेडिटेशन करण्यासाठी मला स्थिरता दे. त्यालाही ओके म्हणा. से ओके. शरणागत जा कृष्णाला. हे जाणून की मीडियम आहे, मी फक्त माध्यम आहे मेडिटेशन करण्यासाठी. सो से ओके इवन टू दॅट थॉट की मी मीडियम आहे. ओके. कृष्णाच्या कृपेमुळे मी मीडियम बनू शकते आहे आज ध्यान करायला. या विचाराला पण ओके म्हणा. माझं सौभाग्य आहे की मला कृष्णाने या पाथवर आणलं आहे आज. याला पण ओके म्हणा. आणि अजून अजून शरणागत अवस्थेमध्ये तुम्ही जाताय याबद्दल जाणीव होऊ देत तुम्हाला. हळूहळू तुमचं मन केंद्रित करा तुमच्या टाळूवरती. तिथे मी हात ठेवला आहे तुमच्या टाळूवर. आणि तुमच्या टाळूमध्ये गोल्डन व्हायब्रेशन्स प्रवेश करतायत, प्रवाहित होत आहेत. त्याकडे लक्ष द्या, त्याबद्दल जागृत व्हा. श्वास घेताना जागृत राहा की तुम्ही गोल्डन व्हायब्रेशन्सचा प्रवेश होतोय तुमच्या शरीरामध्ये. एक्झेल करताना मन केंद्रित करा तुमच्या नाकाच्या बाजूंवर. पण पूर्ण वेळ श्वास आरामदायक ठेवा. आणि जरी गोल्डन व्हायब्रेशन्सचा प्रवाह टाळूतून होत असला
तरी सुद्धा बंद डोळ्यांनी खाली बघण्याचा कॉन्शियस प्रयत्न चालू ठेवा. व्हेरी गुड. Feel the golden vibrations flowing in your brain, upper part of your brain, which is behind your forehead. मधला भाग ब्रेनचा जो तुमच्या नाकाच्या मागे आहे. आणि ब्रेनचा खालचा भाग जो तुमच्या लिप्सच्या मागे आहे, ओठांच्या मागे आहे. हळूहळू गोल्डन व्हायब्रेशन्स प्रवाहित होत आहेत तुमच्या कानांमध्ये, गालात, नाकात आणि डोळ्यांमध्ये. Feel the vibrations flowing down into your vocal cords, तुमच्या स्वरयंत्रामध्ये. गोल्डन व्हायब्रेशन्स प्रवेश करतायत, प्रवाहित होत आहेत, त्याबद्दल जागृत व्हा. Feel the golden vibrations flowing down into your heart. हृदयामध्ये, हृदयाच्या सेंटरमध्ये. Keep your breaths relaxed. With closed eyes, keep looking down towards your collarbones or your heart and remain aware of the flow of energy in your crown, in your forehead, in your vocal cords and your heart. सगळ्या विचारांना ओके म्हणत राहा, मन रिलॅक्स ठेवा. आता तुमच्या सगळ्या जवळच्या व्यक्तींना, ज्यांच्याबद्दल तुम्हाला काही ग्रजेस आहेत किंवा काही शिकवा आहे, शिकायत आहे, अशा व्यक्तींबद्दल विचार करा, त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांचा विचार करा. आणि ह्या सतर्कतेने की मी आत्मा आहे आणि ही व्यक्ती पण आत्मा आहे, तर मी हिचा पूर्णतः स्वीकार केलेला आहे का? का मी हिला फक्त देहरूपामध्ये बघते आहे?
माझ्याहून दुसरी व्यक्ती म्हणून बघते आहे. व्हेरी गुड. त्या व्यक्तींचा स्वीकार करा आत्मा म्हणून, या विचाराने की हा देह, त्यांच्या इच्छा या तात्पुरत्या आहेत, या देहापुरत्या आहेत. सो आय ऍक्सेप्ट दिस पर्सन ऍज ही इज ऑर शी इज. आता तुम्ही ज्या ज्या वेळी घटनांमध्ये निराश झाला आहात, क्रोधित झाला आहात, त्या सगळ्या घटनांचा विचार करा आणि त्या भूमिकेमध्ये, त्या घटनेमध्ये माझी काय भूमिका होती याचा विचार करा. व्हॉट वॉज माय रोल? आणि मग ह्या रोलला जे कर्तव्य अपेक्षित आहे ते मी केलं का? आणि मनामध्ये घोषित करा की प्रत्येक प्रसंगामध्ये मी भूमिकेनुसार कर्तव्य करीन, असा मी संकल्प करते. आता या सगळ्या घटनांमध्ये विचार करा की माझं युद्ध कुणाशी आहे. सो या सतर्कतेमध्ये राहून की मी स्वीकार करू शकत नाही, मी आत्मा एखाद्याला समजू शकत नाही, ब्रह्मांडाचं स्वरूप समजू शकत नाही, कारण माझ्या इच्छा आहेत, माझ्या अपेक्षा आहेत ज्या याच्या आड येत आहेत. सो माझं खरं युद्ध हे माझ्या स्वतःच्या इच्छांशी आहे, माझ्या क्रोधाशी, माझ्या तुलनात्मक विचारांशी माझं युद्ध आहे, माझ्या अहंकाराशी माझं युद्ध आहे, कुठल्याही व्यक्तीशी नाही. व्हेरी गुड. 5 ते 6 रिलॅक्स ब्रेथ्स. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा तुमच्या छातीपाशी. तुमच्या मधल्या बोटांच्या टोकांकडे बघत हळूहळू शांतपणे डोळे उघडा.
धन्यवाद. थँक्यू.